In an experiment, the values of the two spring constants were measured as K1 is 10 plus or minus 0.2 Newton per meter and K2 is 20 plus or minus 0.3 Newton per meter. If these springs are connected in parallel, find the percentage error in the equivalent spring constant. तर प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दोन स्प्रिंग कॉन्स्टंट दिलेले आहेत किंवा दोन स्प्रिंग्स आहेत आणि त्या दोन्ही स्प्रिंग्स आपण पॅरलली त्यांना कनेक्ट केलेलं आहे, पॅरलल कनेक्शन केलेलं आहे आणि असं असताना आपल्याला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायची आहे इक्विव्हलंट स्प्रिंग कॉन्स्टंटसाठी. तर प्रॉब्लेममध्ये गिवन काय काय आहे? सो गिवन त्यांनी दिलेलं आहे पहिलं K1 आणि दुसरं K2 दिलेलं आहे. स्प्रिंग कॉन्स्टंट दिलेले आहेत आणि इथं 10 प्लस ऑर मायनस 0.2 असं मेन्शन केलेलं आहे त्यांनी. प्लस ऑर मायनस 0.2 आणि 0.3. सो K1 साठी आहे प्लस ऑर मायनस 0.2, K2 साठी आहे प्लस ऑर मायनस 0.3. युनिट आहे न्यूटन पर मीटर. युनिट पण आपल्याला व्यवस्थित बघावं लागेल. आपल्याला हे माहित आहे की व्हेन स्प्रिंग्स आर कनेक्टेड इन पॅरलल देन इक्विव्हलंट स्प्रिंग कॉन्स्टंट आपण कसं कॅल्क्युलेट करतो? ज्यावेळी स्प्रिंगचं कनेक्शन हे पॅरलल कनेक्शन असतं तेव्हा आपण स्प्रिंग इक्विव्हलंट स्प्रिंग कॅल्क्युलेट कसा करतो? के इक्विव्हलंट इज इक्वल टू K1 प्लस K2 असं कॅल्क्युलेट करतो. सो इथं K1 इथं आता मी म्हटलं की प्लस ऑर मायनस K1 आणि K2 साठी जी व्हॅल्यू सांगितलेली आहे ती मी निग्लेक्ट केली. मी फक्त के इक्विव्हलंट कन्सिडर केला विदाउट एरर. तर तो के इक्विव्हलंट काय असेल? K1 प्लस K2 असेल. तर मी के इक्विव्हलंट कॅल्क्युलेट केला तर इथला 10 प्लस 20. सो 10 प्लस 20 किती असेल? तो 30 न्यूटन पर मीटर इतका असेल. बरोबर. पण ज्यावेळी मी आता ॲब्सोल्यूट एरर कन्सिडर करणार त्यावेळी इथं मी कॅल्क्युलेट केला के इक्विव्हलंट. पण आता जर मला ॲब्सोल्यूट एरर कन्सिडर करायचे असतील तर हा रूल आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की व्हेन क्वांटिटीज आर ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड देअर ॲब्सोल्यूट एरर्स विल गेट ॲडेड. म्हणजे मॅथमॅटिकली जर मला म्हणायचं झालं मी ए आणि बी ह्या दोन क्वांटिटी आहेत त्यांच्या इंडिव्हिज्युअली असणाऱ्या एरर एकत्रितरित्या रिप्रेझेंट केल्या आणि त्या लिहिताना मी डेल्टा ऑफ ए प्लस बी असं लिहिलं तर मी मॅथमॅटिकली कसं लिहू शकतो? डेल्टा ए प्लस डेल्टा बी. म्हणजे ए ची एरर वेगळी आणि बी ची एरर वेगळी. ह्या दोघांची ऍडिशन, त्या दोन्ही एररची ऍडिशन ही काय असेल? टुगेदरली ए प्लस बी क्वांटिटीची काय असेल? एरर असेल असं मी मेन्शन करू शकतो. बरोबर. हा मॅथमॅटिकली मी म्हणतोय की डेल्टा ए मी वेगळा घेणार आणखी डेल्टा बी मी वेगळा घेणार आणि त्या दोघांची एकत्रितरित्या एररची ऍडिशन इज नथिंग बट डेल्टा ऑफ ए प्लस बी असणार. बरोबर. तर इथं या पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? मी सपोज K1 कन्सिडर केलं सर. K1 साठी काय म्हटलं त्यांनी? प्लस ऑर मायनस 0.2 म्हटलंय. तर इथं प्लस ऑर मायनस 0.2 म्हणजे नेमकं काय? K1 इज इक्वल टू 10 प्लस ऑर मायनस 0.2 म्हटलंय. म्हणजे बेसिकली K1 ची जी व्हॅल्यू आहे दॅट K1 व्हॅल्यू इट विल लाय बिटवीन 9.8 अँड 10.2. बरोबर का? 9.8 कसं? 10 मायनस 0.2 आणि 10.2 कसं? 10 प्लस 0.2. सो प्लस ऑर मायनस 0.2 म्हटलेलं आहे. पण बेसिकली K1 ची व्हॅल्यू ही 9.8 आणि 10.2 च्या मध्ये ती लाय होते. म्हणजे द नंबर्स 0.2 अँड 0.3 आर टोटल ॲब्सोल्यूट एरर्स इन मेजरमेंट. इतर ज्या 0.2 आणि 0.3 व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत त्या का आहेत? ॲब्सोल्यूट एरर्स आहेत. टोटल ॲब्सोल्यूट एरर्स इन मेजरमेंट आहेत. त्यातली डेल्टा K1 म्हटलं मी तर डेल्टा K1 ची व्हॅल्यू किती असेल? 0.2 असेल आणि डेल्टा K2 म्हटलं तर मी व्हॅल्यू किती असेल? ती 0.3 इतकी असेल. आणि आता जर मी इक्विव्हलंट स्प्रिंगचा जर विचार केला सो डेल्टा इक्विव्हलंट जर मला घ्यायचा झाला तर डेल्टा इक्विव्हलंट मी कसा घेणार? ऑब्वियस 0.2 प्लस 0.3. सो 0.2 करस्पॉन्डिंग टू डेल्टा K1 आणि 0.3 करस्पॉन्डिंग टू डेल्टा K. बरोबर. सो मी इथं डेल्टा के इक्विव्हलंट काढला आणि आता जर मी इक्विव्हलंट स्प्रिंग कॉन्स्टंट म्हटला आणि तो मी विथ एरर म्हणतो. सो मी विथ एरर जर त्याला कॅल्क्युलेट केला तर तो आता के इक्विव्हलंट काय असेल? इक्विव्हलंट स्प्रिंग कॉन्स्टंट काय असेल? इथं जो मी कॅल्क्युलेट केला के इक्विव्हलंट विदाउट एरर त्याच्यामध्ये मला काय करावं लागेल? ही प्लस ऑर मायनस 0.5 ही जी काय ॲब्सोल्यूट एरर काढलेली आहे ती मी इथं काय करावं लागेल? मला ऍड करावी सो लागेल. सो के इक्विव्हलंट आपला माझा आता असेल विथ एरर के इक्विव्हलंट किती असेल? 30 प्लस ऑर मायनस 0.5 इतका असेल. आपल्याला फायनली कॅल्क्युलेट काय करायचं आहे? पर्सेंटेज एरर इन द इक्विव्हलंट स्प्रिंग कॉन्स्टंट. सो के इक्विव्हलंट साठी मला पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायची आहे.
पर्सेंटेज एरर आपण कशी घेतो? पर्सेंटेज एरर इज इक्वल टू अब्सोल्यूट एरर डिव्हायडेड बाय मेजर्ड व्हॅल्यू इंटू 100. बरोबर. आता इथं अब्सोल्यूट एरर किती आहे? इथं ही 0.5 ही काय भेटली आपल्याला? अब्सोल्यूट एरर भेटली. बरोबर. सो 0.5 अब्सोल्यूट एरर आहे. त्याच्यानंतर मेजर्ड व्हॅल्यू किती आहे ही? 30 ही काय आहे? मेजर्ड व्हॅल्यू आहे. सो 0.5 इज अब्सोल्यूट एरर, 30 इज मेजर्ड व्हॅल्यू इंटू 100. हां, आणि हे जर मी कॅल्क्युलेट केलं तर मला आन्सर किती भेटेल? 1.67. मग पर्सेंटेज एरर किती असेल? 1.67%. तर मी 0.5 डिवायडेड बाय 30 केलं तर ते किती येईल? 1.67. बरोबर. सो पर्सेंटेज एरर ह्या पर्टिक्युलर सिनेरिओसाठी किती असेल? 1.67. सो JEE मेन्स 2026 मधला हा फिजिक्सच्या क्वेश्चन पेपर मधला प्रॉब्लेम आहे. आय होप हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक यू.